लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातल्या माळेवाडी येथे एका युवकाने धारदार शस्त्राने स्वतःचा गळा स्वतःच चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 9 जुलै रोजी सायंकाळी घडली आहे। या घटनेत सदरील युवकाचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे माळेवाडीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह स्वेच्छेदनासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले। सदरील युवकाने इतके टोकाचे पाऊल का उचलले यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। कौटुंबिक, आर्थिक किंवा इतर कोणते कारण होते का याचा सर्व बाजूने तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र मयताचा भाऊ देवा घंटे हे माध्यमांसमोर बोलताना म्हणाले, मोबाईलमधील गेमिंग पाहून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता। तो अनेकदा असे टोकाचे पाऊल उचलण्याचा सतत प्रयत्न करत होता, त्यामुळे त्याला गोळ्या देखील चालू होत्या। त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असं मयताचा भाऊ देवा घंटे यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले। तर या घटनेमुळे माळेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून उदगीर ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। देवा माधवराव घंटे हे मोठे बंधू अंबादास माधवराव घंटे हे माळेवाडीत येथे राहत होते। मोबाईल बघून, मोबाईलमधले गेम बघून त्यांच्या डोक्यामध्ये काय फॅट बसला काही माहिती नाही। आज हे 2 वर्षापासून हे स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होते। शेवटी आज त्यांनी त्या धारदार हत्याराने आपला गळा कापून घेऊन आज म्हणजे 6च्या दरम्यान ते आत्महत्या केलीत। आणि कौटुंबिक वाद नाही, कुठलं कर्ज नाही, कुणासोबत कुठलीही काही दुश्मनी नाही, परंतु हे जे आज आत्महत्या करण्याचं कारण आहे फक्त हे मोबाईल मधले काही ॲप। आणि त्या ठिकाणी त्याला मोबाईल वारंवार मेसेजच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून ते त्याला धमक्या येत होत्या। त्यानं फोन हातामध्ये घेतलं की 1 ते अर्ध्या तासामध्ये त्यानं सायको व्हायचं आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करायचा। आता पण त्याला गोळ्या सुद्धा चालू होत्या, परंतु 4 महिन्याच्या गोळ्या बंद केल्या होत्या, पण याचे परिणाम फक्त आणि मोबाईल बघूनच आहे।